नमस्कार मित्रांनो, शिक्षक ऑनलाईन बदल्या 2025 चा आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण जे पोर्टल बदली जो सुरू झालेला आहे त्याची माहिती जाणून घेतलेली होती। आज आता आपण संवर्ग 1 आणि 2 करिता आपल्याला होकार नकार जो दर्शवायचा आहे पोर्टलवर तो नेमका कसा दर्शवायचा आणि सोबतच आपण तो फॉर्म वगैरे कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती लाईव्ह डेमो सहित बघणार आहोत। तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम marathishada.com या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, जिल्हांतर्गत शिक्षक बदल्या 2025 संवर्ग भाग 1 करिता होकार किंवा नकार कसा दर्शवायचा, बदलीसाठी अचूक फॉर्म कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती मोबाईलवरून अगदी सहजपणे जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा। चला तर मग सुरू करूया। तर मित्रांनो, शिक्षक बदली पोर्टलवर आपल्याला जो होकार नकार वगैरे दर्शवायचा आहे किंवा जी माहिती भरायची आहे, फॉर्म भरायचा आहे, त्या अगोदर आपण जो शासन निर्णय आहे, ज्या शासन निर्णयानुसार या बदल्या होत आहे तो शासन निर्णय थोडक्यामध्ये जाणून घेणार आहोत। आपल्या सर्वांना माहित आहे 18 जून 2024 चा जो शासन निर्णय आहे त्यानुसार या बदल्या होणार आहे। तर यामध्ये मित्रांनो जवळपास 25 पानाचा शासन निर्णय आहे, सर्व आपल्या मानवांना माहित आहे। तर यामध्ये आपल्याला संवर्ग 1 आणि 2 करिता जे घटक आहे, जे उपघटक आहे किंवा जे माहिती आहे, कोणत्या प्रकारानुसार आपल्याला तिथे अर्ज करता येणार आहे ते प्रकार आपण इथे जाणून घेणार आहोत। तर बघा, विशेष संवर्ग भाग 1 खालील नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष संवर्ग शिक्षक भाग 1 म्हणून गणले जातील। जसं पक्षघाताने आजारी असणार, दिव्यांग, त्यानंतर हार्टचं ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे किंवा किडनीचं ऑपरेशन झालेले, यकृत प्रत्यारोपणवाले, कॅन्सरवाले, मेंदूचा आजार असलेले किंवा विधवा शिक्षक, कुमारिका शिक्षक, अशा पद्धतीचे जवळपास इथे 20 प्रकार असणार आहे वेगवेगळे आणि त्यानुसार आपल्याला तो फॉर्म भरताना ही माहिती तिथे भरावी लागणार आहे। तर मित्रांनो, हा शासन निर्णय जवळपास आपल्या सर्व बांधवांकडे आहेच। जर नसेल तर या शासन निर्णयाची डाउनलोड लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण हा डाउनलोड करून घेऊ शकता, जेणेकरून आपल्याला फॉर्म भरताना कुठली अडचण जाणार नाही। तर मित्रांनो, सरळ आता आपण जाणार आहोत पोर्टलवर आणि पोर्टलवर आपल्याला नेमकं होकार नकार कशा पद्धतीने दर्शवायचा आहे, त्यानंतर फॉर्म कसा भरायचा याची माहिती जाणून मित्रांनो, शिक्षक बदली पोर्टलवर आपण आलेलो आहोत। मोबाईलवरून अगदी सहजपणे आपण यामध्ये लॉग इन करणार आहोत। तर सुरुवातीला बघा, यामध्ये आपल्याला भाषा सिलेक्ट करायचा ऑप्शन मिळणार आहे। तर आपण सरळ मराठी घेऊ आणि त्यामध्ये लॉग इन करू। तर बघा, इथे मी आता मोबाईल क्रमांक टाकून घेणार आहे, त्यानंतर OTP येणार आहे आणि OTP आल्यानंतर आपण इथे लॉग इन करणार आहोत। तर लॉग इन वगैरे कसं करायचं आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे। तर सरळ आपण लॉग इन केल्यानंतर भेटणार आहोत। तर मित्रांनो, बदली पोर्टलवर आपण लॉग इन करून घेतलेला आहे। तर बघा, अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्याला दिसणार आहे आणि इथे ज्या शिक्षकाचं मी आता हा फॉर्म भरणार आहोत संवर्ग 1 साठी, तर अशा पद्धतीने तिथे आपल्याला हे सर्व दिसणार आहे माहिती। बाजूला बघा, आपल्याला या ज्या टॅब दिसत आहे, इथून आपल्याला जिल्हा अंतर्गत जे आहे टॅब यामध्ये जायचं आहे। तर तत्पूर्वी मित्रांनो बघा, इकडे या बाजूला आपल्याला ह्या ज्या 3 टॅब दिसत आहे, यामध्ये आपण फेज 3 जे आहे म्हणजे आपलं जिल्हांतर्गत बदलीचं, यामध्ये जे काही प्रोसेस सुरू आहे आपल्या जिल्ह्याची ते आपल्याला इथे वेळापत्रक अशा पद्धतीने दिसणार आहे। तर बघा, सरळ आपण जाणार आहोत इकडे या टॅबमध्ये जिल्हांतर्गत। तर यामध्ये गेल्यानंतर 2 सब टॅब आपल्याला दिसणार आहे। काल जो आपण व्हिडिओ बघितला त्यामध्ये आपण संपूर्ण माहिती जी होती ही बघितलेली होती। तर बघा, यामध्ये आता ही जी दुसरी टॅब आहे अर्ज म्हणून, यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर बघा, इथे आपल्याला ही जी टॅब आहे अर्ज ही इथे आलेली आहे, ऍक्टिव्ह झालेली आहे आणि इथे बाजूला आपल्याला संवर्ग भाग 1 करिता अर्ज करा असं एक बटन तिथे दिसणार आहे। तर सिंपली आपल्याला त्या बटनवर क्लिक करायचं आहे, निळ्या रंगाचं बटन आहे, त्यावर क्लिक केल्याबरोबर एक इंटरफेस नवीन येणार आहे आपल्या समोर, जिल्हांतर्गत बदली अर्ज म्हणून। यामध्ये आपल्याला एक नोटिफिकेशन दिसणार आहे, अवघड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी अवघड क्षेत्र राऊंड चालवला जाईल अशा पद्धतीचं। याला आपल्याला सिंपली इथे टिक करून घ्यायचं या चौकोनामध्ये आणि त्यानंतर समोर जायचं आहे। तर बघा, यावर मी क्लिक करतो। त्यावर क्लिक केल्यानंतर
आपलं जे काही नाव असणार आहे ते नाव वगैरे दिसणार आहे, आपला शालार्थ आय डी आणि आपण ज्या शाळेमध्ये कार्यरत आहात त्या शाळेचा युडाईस क्रमांक आपल्याला अशा पद्धतीने दिसणार आहे। तर बघा इथे नाव असणार आहे आपलं पूर्ण नाव, त्यानंतर आपला शालार्थ आय डी आणि त्यानंतर सध्या कार्यरत असलेल्या शाळेचा युडाईस क्रमांक। खाली आता मित्रांनो बघा तुमच्या माहितीचे तपशील अपूर्ण आहेत, तुम्हाला बदलीमधून सूट हवी आहे का, विशेष संवर्ग भाग 1 साठी असणार आहे। तर इथे आपल्याला सुरुवातीला मित्रांनो होकार आणि नकार दर्शवायचा आहे। तर यामध्ये आपल्याला इथे हे जे टॅब आहे तुम्हाला बदलीतून सूट हवी आहे का, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला 2 पर्याय तिथे दिसणार आहे, यस किंवा नो। जर आपल्याला बदलीमधून सूट हवी असेल तर नो वर क्लिक करून सबमिट करायचं आहे आणि जर हवी असेल तर यस वर क्लिक करायचं आहे। तर बघा मी आता यस वर क्लिक करतो। यस वर क्लिक केल्याबरोबर इथे विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा म्हणून आलेला आहे। तर आपल्याला विशेष संवर्ग भाग 1 साठी फॉर्म भरताना जे उपप्रकार आहे कोणत्या संवर्गातून आपल्याला तिथे फॉर्म भरायचा आहे, जसे कोणत्या आजाराने ग्रस्त असेल किंवा विधवा वगैरे असेल अशा पद्धतीचे जे आपण काही वेळापूर्वी पाहिलेलं आहे त्या GR मध्ये। तर बघा यावर आपल्याला सिंपली क्लिक करायचं आहे आणि इथे सुरुवातीला आपल्याला सेल्फ म्हणून क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे बदली विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा आलेला आहे, यावर आता क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला सर्व जे उपप्रकार आहेत ते आपल्या समोर अशा पद्धतीने येणार आहे। तर मित्रांनो मी ज्या शिक्षकांचा फॉर्म इथे भरत आहे त्यांचं हे 10व्या क्रमांकाचं असणार आहे विधवा कर्मचारी म्हणून, तर हे मी तिथे घेणार आहे। तर बघा यावर मी क्लिक केलेलं आहे, तिथे आलेलं आहे आणि आता सिंपली आपल्याला काय करायचं आहे, इथे सबमिटचं जे बटन आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे। तर बघा आपली जी माहिती आहे अशा पद्धतीने भरली जाणार आहे। आपण इथे बदलीसाठी होकार दिलेला आहे, त्यानंतर विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा त्यामध्ये सेल्फ म्हणून घेतलेला आहे आणि विशेष संवर्ग भाग 1 प्रकार निवडा यामध्ये जे काही असणार आहे ते आपण तिथे सिलेक्ट करून घेतलेलं आहे। त्यानंतर सिंपली आपल्याला इथे सबमिटचं हे जे बटन आहे यावर क्लिक करायचं आहे, यावर मी क्लिक करून घेतो। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो एक OTP येणार आहे आणि त्यानंतरच आपलं हे जे सबमिशन आहे ते होणार आहे। तर बघा आपल्या मोबाईलवर जो क्रमांक असणार आहे आपला त्यावर एक OTP आलेला असेल, तो OTP आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे। तर मी तो टाकून घेणार आहे। तर मित्रांनो बघा इथे OTP पाठवावर आपण क्लिक केल्याबरोबर आपल्या मोबाईलवर एक OTP येणार आहे आणि तो OTP आपल्याला इथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर आपल्याला सिंपली हे जे सबमिटचं बटन आहे ते अनेबल होणार आहे आणि आपल्याला ही जी माहिती आहे ही सबमिट करायची आहे। तर बघा मी OTP टाकून घेतलेला आहे, आता मी याला सबमिट करतो। सबमिट केल्यानंतर कृती यशस्वीरित्या पार पडली अशा पद्धतीचा एक मेसेज आपल्या समोर येणार आहे, म्हणजे आपला हा जो फॉर्म असणार आहे हा यशस्वीरित्या इथे भरला गेलेला आहे। तर ही आपली नोंदणी झालेली आहे मित्रांनो। अशा पद्धतीने आपल्याला ही जी प्रोसेस आहे करून घ्यायची आहे संवर्ग 1 भाग 1 आणि 2 साठी। तर संवर्ग 1 भाग 1 साठी आपल्याला ही जी माहिती आहे अशा पद्धतीने इथे भरायची आहे या पोर्टलवर। ही सुविधा जी आहे ही रात्री सुरू झालेली आहे आणि ही जवळपास आपल्याला 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण करून घ्यायची आहे। तर मित्रांनो बदली पोर्टल 2025 मध्ये आपल्याला संवर्ग भाग 1 साठी आपली माहिती जी आहे ती कशा पद्धतीने भरायची आहे मोबाईलवरून अगदी सहजपणे होणार आहे आणि कशी भरायची हे आपण इथे जाणून घेतलेलं आहे। तर अपेक्षा आहे आपल्याला ही माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल। व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा व्हिडिओ असाच एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह, तोपर्यंत धन्यवाद।